नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. गाणगापूरला उद्या गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. बरेच भाविक आता हळूहळू यायला लागलेले आहेत. पावसाचं वातावरण आहे. परत इथं नेटचा एक प्रॉब्लेम आहे. तरी वेळ मिळाला म्हणून मी म्हटलं आपण आज एक व्हिडिओ करायला हवा. आज एक दोन महाराजांची माझी भेट झाली की ते नेहमी गाणगापूरला येतात आणि गाणगापूरला आल्यानंतर त्यांचा ग्रुप असतो. त्या ग्रुपचा ते पुढाकार घेतात, प्रसाद घेतात आणि परत जातात. यावेळी माझी पुन्हा भेट झाल्यानंतर ते म्हटले, अहो कुलकर्णी, महाराजांची आमच्यावर कृपा का होत नाही आणि गाणगापूरला आल्यानंतर आम्हाला अनुभव का येत नाही. आता हा प्रश्न विचारल्यानंतर खरं म्हणजे उत्तर वेगळ्या भाषेत देता आलं असतं, पण आपण सभ्यता, आपण सुसंस्कृत. मी महाराजांना म्हटलं, महाराज, अहो अनुभवासाठी देवाच्या दारात जायचं नसतं. अनुभव येतच असतात आणि तुम्ही काय करता की तुम्हाला अनुभव यायला पाहिजे, आणि तुम्ही कोण लागून गेला की तुम्हाला अनुभव यायला पाहिजे आणि तुम्ही नाही म्हणता म्हणून देव नाही. हे म्हटलं मला पटत नाही. आपण माणसं आहोत. आपण अनुभवण्यासाठी देवाच्या दारात जायचं नसतं. आपण देवाच्या सेवेसाठी देवाच्या दारात जायचं असतं. तुम्ही अनेक लोक घेऊन येता, आर्थिक व्यवहार होतो, त्यात गडबड होती. याचाही तुम्ही विचार करायला पाहिजेत. आणि तुम्ही वारंवार जरी आला तर अनुभव हे अनुभवाचे असतात आणि अनुभव नाही आला तरी देव नाही हे सिद्ध होत नाही. मनापासून ओढा पाहिजे. आज देव आम्हाला गाणगापूरला जवळजवळ आता 490पेक्षा जास्त वेळा येणं झालं. प्रत्येक वेळी आम्हाला अनुभव येतो, तो आम्ही अनुभवतो. अक्कलकोटला 500च्या आसपास जाऊन आलो. स्वामी समर्थ भवन जे महाराजांनी उभं केलं आहे 1000 किलोमीटर अंतरावर आंध्र प्रदेशमध्ये, तिथं लोहचुंबकासारखं महाराज बोलून घेतात. हाच मोठा अनुभव आहे. आणि तिथं गेल्यानंतर बाकी आम्ही विषयाची चर्चा करत नाही. महाराज बोलवतात, महाराजांच्या सान्निध्यात राहायचं आणि निघून जायचं. तुम्ही आता आलात आणि लगेच तुम्ही निघून पण जाणार आहे. तुमची उपासनासुद्धा होत नाही. ज्यावेळी तुमच्या उपासनेला प्रारंभ होईल, तुम्ही देवाबद्दल दृढ श्रद्धा ठेवताल, तेव्हा तुम्हाला अनुभव येणं काही अवघड नाही. तुम्ही आता वर्षानुवर्षे येत आहे. मी पण पाहतो की तुमच्या ग्रुपकडून जी सेवा व्हायला पाहिजे ती होत नाही. तुम्ही एकत्र बसला आहे, नामस्मरण केलं असंही नाही. तुमचा आत्ता आलेला ग्रुपसुद्धा इकडं तिकडं उचापात्या करत फिरत आहे. तुम्ही स्वतः एका ठिकाणी बसला आहे. तुमच्या डोक्यात ते अनेक विचार आणि तुमच्या पायाला लोक दर्शन घ्यायला येतात. खरं म्हणजे देवाच्या दारामध्ये आपण आपल्या पायाला हात लावून सुद्धा देऊ नये, कारण देवाचं स्थानच महत्त्वाचं आहे. आपण कोण लागून गेलो आहे. पण हे आता तुम्हाला मी काय सांगतो, तुमचे माझे संबंध आहेत म्हणून महाराज हे जे तुम्ही बोलला ते अनेकांना खटकल. मला इथे खटकलं म्हणून सांगतो की तुम्ही या बाबतीत काही अपेक्षा देवाकडून करू नका. आणि तशी तुमची सेवासुद्धा नाही. सेवा फार करावी लागते. इतकी सेवा करावी लागते की देव सहज तुम्हाला दर्शन देतो आणि सहज तुम्हाला बोलून घेतो. तुम्ही आता आलेले आहात, तुम्हाला देवाने बोलवलेलं नाही. प्रतिवर्षाप्रमाणे तुम्ही यात्रा काढता, 4 पैसे जमतात, चार पैशाचं इकडं मागं पुढं होतं. आणि तुमच्याबरोबर जे येणारे त्यांना वाटतं आपण महाराजांबरोबर गेल्यामुळं आपल्याला काहीतरी प्राप्ती होईल आणि त्या आशेने तुमच्याबरोबर येतात. कुणीतरी उपासना करताय का, महाराज प्रामाणिकपणे सांगा. तेव्हा महाराज गप्प बसले. ते म्हणले, तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही. अहो म्हटलं, परमेश्वराची कृपा एवढी सोपी आहे. स्मरण मात्रेनं संतुष्ट गुरुचरित्रात सांगितले. आपण कुणी स्मरण करत नाही. आता मी तुमच्या ग्रुपमधले लोक पाहिले, कोण पेढा खाते, कोण चहा पिते आणि अनेक लोक तंबाखू खातात. म्हटलं, महाराज तुम्ही याचा विचार करायला पाहिजे. तुम्ही पुण्यकाम म्हणजे तुम्ही लोकांच्या वागण्यात बदल करायला पाहिजे. ज्या दिवशी तुमच्याबरोबर येणाऱ्या लोकांमध्ये बदल होईल, तुमच्यामध्ये बदल होईल, तेव्हा तुम्हाला काहीतरी अनुभव येईल. आणि अनुभव यावाच असं नाही. आपण आपलं कार्य करत राहायचं. परमेश्वर कृपा प्राप्त करतो आणि द्यायला शनी महाराज बसलेले आहेत. ते तुमच्या कर्माचं फळ देतातच तुम्हाला. तुमच्या ह्या अपेक्षेमुळे तुम्हाला दुःख होतं आहे आणि अनुभव येत नाही हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. देवाने तुम्हाला काही बोलवलं नाही. तुम्ही प्रतिवर्षाप्रमाणे व्यवहारासाठी येता. तर असं बोलणं झाल्यानंतर महाराज गप्प बसले. तर मला भाविकांना सांगायचं आहे, तुम्ही वैयक्तिक गाणगापूरला जावा, तीर्थक्षेत्री जा आणि उपासनेवर भर द्या. जोपर्यंत तुम्ही उपासनेवर भर देणार नाही तोपर्यंत तुमच्यावर परमेश्वराची कृपा प्राप्त होणं अवघड आहे. फक्त देवाचा सहवास, बाकी काही करायचं नाही. आणि 2-3 दिवस आम्ही वारंवार काय सांगतो, काही होत नाही. लोक म्हणजे इतकी धावपळ आणि पळापळ करतात. आत्ता आम्ही आलो, आत्ता आम्ही चाललो, त्याप्रमाणे देवाचा सहवास होत नाही. देवाच्या दारात जायचा असतो तो फक्त सहवासासाठी. हा विचार मी तुम्हाला देतो आहे आज गाणगापूरमधून. शेवटी सगळं तुमच्या हातात आहे. आता मी 4 दिवस इथं आहे.
किती आनंद होतो. बाकीचं काम काय आयुष्यभर काम आहेच, आता गेल्यानंतर सुद्धा कामच करायचं आहे. पण जेव्हा देव आपल्याला बोलवून घेतो तेव्हा लक्षात येतं की परमेश्वराची आपल्यावर काहीतरी कृपा होणार आहे किंवा कृपेमुळेच आपण बोलवलं गेलेलं आहे. देवाच्या दारात आल्यानंतर पुण्य मिळत नाही, आपलं पुण्य आहे म्हणून देव आपल्याला बोलवतो. एवढंच. नमस्कार.